बका एक सांगतो, अरे बाबा थांबा, विरोधकांनी या लाडक्या बहिणीला बदनाम केलं. तुम्ही काय लाच देताय का, विकत घेताय का, भीक देताय का, काय होणार 1500 रुपयात? अरे तुम्हाला काय कळणार किंमत? तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात. पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना माझ्या बहिणीचे 1500 दिसणार नाहीत, पण आज या 1500 रुपयामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींना एक आधार मिळाला आहे. ती आपल्या स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाले, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. आता माझ्या लाडक्या बहिणींचा पण घरात मान सन्मान होऊ लागलाय. सुनेचा सन्मान सासू सासरे करू लागले, नवरा आदर करू लागलाय. आमचा भाचा भाची म्हणते माझ्या आईला त्रास देऊ नको, तिचा भाऊ मुख्यमंत्री आहे. एक व्हिडिओ आला होता माझ्याकडे, आणि काय काय करून बदनाम केलं. कोर्टात गेले, मुंबई हायकोर्टात. मुंबई हायकोर्टाने एक चपराक दिली, लावून पळवलं त्यांना. आता नागपूर हायकोर्टात गेले. म्हणजे या सावत्र भावांना, खोडा घालणाऱ्या दुष्ट भावांना तुम्ही येत्या निवडणुकीत जोडा दाखवायचा आहे. म्हणजे त्यांना फक्त विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेला का खोडा घातला, का योजना बंद पाडायला गेलात, का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवायला गेलात, याचं उत्तर द्या. तो पळाल्याशिवाय राहणार नाही, पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण. मग म्हणाले लाडक्या भावाचं काय? लाडक्या भावांना पण आम्ही अप्रेंटिसशिप दिली. 6,000, 8,000, 10,000, 10 लाख लोकांना आम्ही टार्गेट ठेवलं. बघितले कधी लाडक्या बहिणींना 1 रुपया तरी कधी खात्यात मिळालेला? 10,000 लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळालेला. आज आम्ही महायुतीचा वचननामा केला कोल्हापूरच्या सभेत. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. याच्यामध्ये पहिल्याच आमचा 10 सूत्री आहे. अमित शाह साहेबांनी आणखी एक वचननामा केलाय, त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्या योजना आहेत. लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी 25,000 महिला पोलीस आम्ही भरती करणार. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान. आपल्या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये. ज्येष्ठांना पेन्शन 1500 वरून 2100 रुपये. जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर, किमती स्थिर ठेवल्या. 25 लाख रोजगार. आणि अंगणवाडी आशा सेविका यांना 15,000 रुपये. आणि त्याचबरोबर सगळ्यात तुमचा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय वीज बिलाचा. त्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. सरकार स्थापन झाल्यानंतर 1 महिन्याच्या 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र आपण सादर करणार. विकास आणि कल्याणकारी योजना. आता हे ज्यांनी विरोध केला लाडक्या बहिणींना, ते म्हणतात आम्ही 3,000 देणार. तुम्ही आम्हाला विचारत होता पैसे कुठून आणणार? आता कुठून आभाळातून तुम्ही पाऊस पडणार? म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. याने सगळीकडे फसवलंय. खोट्या घोषणा देऊन निवडून यायचं आणि नंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून हात वर करायचे. परंतु आम्ही तसं करणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. केलं की नाही?
आम्ही सांगितलं आमच्या लाडक्या बहिणींना 1,500वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही जसं आपल्या सरकारला ताकद द्याल, आशीर्वाद द्याल, तशी योजना वाढेल आणि वाढू लागली. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं. आणि हे तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांनी लखपती दीदी योजना केली. लखपती दीदी योजना केली, ड्रोन दीदी केली, जनधन योजना केली, स्वनिधी योजना केली. महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक योजना केल्या. आणि म्हणून राज्य सरकारने पण आपल्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रकाशने सांगितलं काय काय आपल्या बहिणी करतात. कुणाचं औषध आहे, आपल्या घरातल्या मुलांना कपडा लत्ता आहे. आज कुठं जायचं असेल तर कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही. काही माझ्या बहिणींनी एवढ्या पैशात 7,500 रुपये आम्ही 5 महिन्याचे जमा केले. काही महिलांनी ग्रुप केले, त्यांनी व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा व्यवसाय केला. आणि त्यातून देखील त्यांनी जे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम या 1,500 रुपयातून करू लागल्या. हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून या योजनेमुळे सर्वसामान्य माझ्या बहिणीला एक न्याय देण्याचं काम आम्ही केलं. प्रत्येक घटकाला, ज्येष्ठांना वयोश्री योजना, मुलांना, तरुणांना स्टायपंड. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगला शिकत होती. मी रात्री 1 वाजता बातमी पाहिली. 50% आपण पैसे देत होतो उच्च शिक्षण घेण्यासाठी, 50% पालकांनी द्यायचे होते. मी पाहिल्यानंतर मी म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते आहे. या सत्तेचा उपयोग काय, सरकारचा उपयोग काय? मी तात्काळ आपले मंत्री संबंधित चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते हे होता कामा नये. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, MBA करायचं, काय करायचंय त्याचे 100% पैसे सरकार भरणार. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. सरकार कुणासाठी? सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणून मुंबईमध्ये आज मुंबई महापालिका, आज तुमच्याकडे किती मुंबईतले रस्ते होत आहेत? मुंबई शहरातले सगळे रस्ते गेले अनेक वर्ष खड्ड्याने भरले होते. सरकार आल्याबरोबर आम्ही निर्णय घेतला, मुंबई खड्डे मुक्त मुंबई करणे. आज या संपूर्ण मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला आणि पहिला टप्पा सुरू झालाय. तुमच्याकडे काय आले की नाही? चालू आहे ना. अख्ख्या मुंबईत 2-2.5 वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल. खड्डा शोधावा लागेल. एवढे वर्ष का केलं नाही? डांबरामध्ये रिपेअरिंग करणे. मी चेल आयुक्तांना विचारलं, इतके वर्ष तुम्ही केले नाही, का केले नाही? दरवर्षी 50 किलोमीटर करतो. काय नियम आहे? रिपेअरिंग मध्ये पैसे किती खर्च केले? 2,500 कोटी रुपये. पैसे कुणाचे गेले रिपेअरिंग मध्ये? जनतेचे पैसे गेले. आणि कशासाठी रिपेअर करायचे? दरवर्षी त्याच्यातून काळ्यातून पांढऱ्यातून काळं आणि काळ्यातून पांढरं करण्याची संधी मिळायची. आणि आम्ही सगळं बंद केलं.
कोविडमध्ये प्रकाश म्हणाला, कोविडमध्ये काय केलं मी त्याच्यामध्ये जात नाही. कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार, खिचडीच्या नावाखाली, सगळ्याच्या नावाखाली, अगदी डेड बॉडी बॅगमध्ये सुद्धा. आणि म्हणून हे सगळं आज मुंबई बदलती आहे. कोस्टल रोड, MTHL, हे रस्ते, सुशोभीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे की नाही, हे आधी केलं का कोणी? आणि म्हणून मुंबईला झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे, या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे आणि ड्रग मुक्त मुंबई करायची आहे आपल्याला. म्हणून मी एवढंच सांगतो, फक्त ही निवडणुका आल्या की मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, हे एकच त्यांची कॅसेट. पण मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी तुम्ही काय केलं? माझा सवाल आहे. आता आम्ही जे झोपडपट्टी रखडलेले प्रकल्प आहेत ते आपण पुनर्विकास करतोय. आज MMRDA, MSRDC, MIDC, सिडको, BMC या सगळ्या एजन्सीना घेऊन या ठिकाणी जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम करतोय. सुरुवात केली आपण. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण करतोय. 60,000 रुपये आपण भाडं दिलं ते तुमच्या बँकेने पण घेतले ना प्रकल्प. सेल्फ डेव्हलपमेंट यामध्ये देखील आपण या ठिकाणी रखडलेले प्रकल्प त्यांचा पुनर्विकास करतोय. 28 कोटी 60 लाख भाडं देवीपाडा SRAचं आपण द्यायला लावलं. मग आतापर्यंत का नाही दिलं तुम्ही? याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि भविष्यामध्ये मोदीजींनी पण म्हटलंय मुंबई हे फिनटेक कॅपिटल होईल, मुंबई आज आपलं पॉवर हाऊस होईल. मुंबईमध्ये खूप पोटेन्शियल आहे, परंतु स्वतःसाठी त्याचा फायदा करून घेण्यासाठी मुंबईकडे झालेलं दुर्लक्ष आपण पाहतोय. आज पण मुंबईतलं सिवरेजचं पाणी विदाउट ट्रीटमेंट समुद्रात जातंय. आपलं सरकार आल्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण मंजूर केले 7 ठिकाणी. आता हे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर ट्रीटमेंट केलेलं पाणी समुद्रात जाईल. समुद्राचं काळं पाणी निळं क्षार होईल, प्रदूषण मुक्त होईल. हे आपण करतोय, हे आपलं सरकारचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे. हा प्रकाश कोविडमध्ये फिरला, जेव्हा आपत्ती आली तेव्हा फिरतो, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा धावत सुटतो आणि लोकांच्या मदतीला धावून जातो. त्यांनी जे काय सांगितलं, मी हे केलं ते केलं, मला मुख्यमंत्र्यांनी मदत केली, अरे इथं माझी जबाबदारी आहे. माझा एक सहकारी अडचणीत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री घरात बसून तुम लढो हम कपडा संभालते असं नको. अरे फील्डवर उतरून लोकांची मदत केली पाहिजे. हा एकनाथ शिंदे PP किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता, लोकांना मदत करत होता, ऑक्सिजनचे गॅस सिलेंडर आणत होता. ऑक्सिजन